मित्रांनो, तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही नवीन शेळीपालन सुरू करणार असाल तर सर्वात मोठा प्रश्न असतो कोणत्या जातीच्या बकऱ्या घ्याव्यात. कारण योग्य जात निवडली तर नफा वाढतो, वाढ जलद होते आणि आजारही कमी होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेळी पालनासाठी कोणत्या जातीच्या बकऱ्या सर्वात चांगल्या असतात. मित्रांनो, व्हिडिओ चालू झालेला आहे तर एकदा लाईक करा व्हिडिओला. सर्वात आधी तुम्ही ठरवा की तुम्हाला दुधासाठी शेळ्या पाहिजेत की मटणासाठी. काही जाती दूध जास्त देतात तर काही जाती वजन लवकर वाढवतात. तसेच तुमच्या भागातील वातावरणालाही योग्य जात निवडणं खूप महत्त्वाचं असतं. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध जात म्हणजे उस्मानाबादी. ही जात कमी खर्चात चांगली वाढते आणि आजार कमी होतात. आणि मटणासाठी, पिलांच्या उत्पादनासाठी ही जात खूप फायदेशीर मानली जाते. दुसरी जात आहे बिटल जात आहे, ती सिरोही बिटल जर घ्यायचं म्हटलं तर ही जात देखील वजन वाढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ही जात मजबूत असते आणि ग्रामीण भागात सहज वाढते. बिटल जात दूध आणि मटण दोन्हीसाठी चांगली मानली जाते. ही जात खूप चांगली आहे. दुसरी आहे जमुनापारी आफ्रिकन, जिला आफ्रिकन बकरी म्हणतो आपण ती. जर तुम्हाला मोठ्या आकाराच्या बकऱ्या पाहिजे असेल तर जमुनापारी किंवा बोर जातीच्या बकऱ्यांचा तुम्ही विचार करू शकता. बोर जात वजन खूप जलद वाढते बोर जातीच्या बकऱ्यांचं, पण तिचा खर्च जास्त आहे. नवीन लोकांना सुरुवातीला कमी खर्च आणि स्थानिक वातावरणाला योग्य जात निवडावी. कारण का आपलं जे बजेट असतं त्या बजेटनुसार आपण बकऱ्या सांभाळल्या पाहिजे. जर हाय क्वालिटीच्या बकऱ्या घेतल्या तर त्यांचा खर्चही खूप असतो. मित्रांनो, योग्य जात निवडली तर शेळी पालनात नफा चांगला मिळतो. नेहमी निरोगी, सक्रिय आणि चांगल्या शरीराच्या बकऱ्या खरेदी करा. बजेटनुसार बकऱ्या घ्या. मित्रांनो, पहिले 2 घ्या, 2च्या 4 करा, 4च्या 8 करा, 8च्या 16 करा. एकदाच इन्व्हेस्टमेंट करू नका, नाहीतर कोणी सांगतंय इतका पैसा उरतोय तर डायरेक्ट चालले 50 घेऊन आले, 20 घेऊन आले. कारण की त्यांचा खर्च आपल्याला सांभाळता आला पाहिजे. त्यानुसार त्यांची चारा, त्यांची देखभाल, पाणी, वेळोवेळ त्यांचं खाणं पिणं सगळ्या याच्यावर ध्यान ठेवावं लागतं. जसं लहान लेकराला आपण सांभाळतो त्याचप्रमाणे बकऱ्यांना सुद्धा सांभाळावं लागतं. आता आमच्या बकऱ्या ह्या आम्ही 3 महिने बंदिस्त असतात आणि बाकीचे म्हणजे 6 महिने बंदिस्त म्हटलं तरी चालेल, पण बाकीचे 3 महिने आम्ही यांना मोकळं सोडतो. कारण पावसाळ्यामध्ये आपण त्यांना मोकळं सोडू शकत नाही आणि पावसाळा झाल्यानंतर मालं असतात, त्या मालाच्या याच्यात पण सोडू शकत नाही. वरतात आपल्याकडे उन्हाळा, हिवाळ्यातसुद्धा शेती पेरलेली असते लोकांनी. तर मित्रांनो, एकच सांगन, चांगल्या जातीच्या घ्या, कमी घ्या पण चांगल्या जातीच्या घ्या, ज्याने तुम्हाला नफा वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच शेळीपालन माहितीसाठी जोडलेले राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.